नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024. आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज तिसरा दिवस होता. तर आज 29 जुलैला या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं. तर हे विद्यार्थी जे आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आलेला आहे? आम्ही चंद्रपूर. तर आज जे चंद्रपूर झालं, त्याचबरोबर गडचिरोली झालं, त्याचबरोबर वर्धा झालं. तर ह्या 3 जिल्ह्यांचं जे आज या ठिकाणी भरती होती आणि आज या जवळपास हजारोक विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते. तर या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आता ग्राउंड झाला आणि पहिलीच बॅच तुमची होती, ठीक आहे? तर पहिलीच बॅच यांची झाली होती. तर यांच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये किती मुलं आज सोडले आणि ॲक्सिलेंटची किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी टायमिंग किती देण्यात आला आज आणि सेकंड ग्रुपसाठी टायमिंग किती देण्यात आला आणि किती मुलं त्यांनी टोटल 100 मुलांपैकी घेतले, हे जे यांच्यापासून आज आपण जाणून घेणार आहे. आणि या ठिकाणी मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, तर यांचा संपूर्ण अनुभव तुम्हाला सांगणार आहे. तर यांचं ग्राउंड झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला येत आहे, बरोबर आहे ना? कारण की ह्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे हे 29 जुलैला होता. तर हे जे आहे 28 जुलैपासूनच या ठिकाणी म्हणजे संध्याकाळीपासूनच या ठिकाणी हजर होते ग्राउंडवर. तर या ठिकाणी रांग किती वाजता या ठिकाणी लागत आहे, म्हणजे एंट्रीच्या वेळेस वगैरे असतात मुलं हा जेव्हा जेव्हा त्या गेटच्या अंदर घेते तर त्यावेळेस किती वाजले होते? 10:30 पावणे 11 वाजले. 10:30 वाजता तुम्ही गेले होते. आणि 1600 मीटर रनिंग तुमचं या ठिकाणी पहिल्याच बॅचचं किती वाजता 1600 मीटर रनिंग सुरुवात झालं? 12 वाजता म्हणजे प्रोसेस झाली. म्हणजे एक वाजता समजा 12:30 वाजेपर्यंत म्हणजे तुम्हाला धावायला त्या ठिकाणी सोडलं. तर हे जे सगळ्यात पहिल्या बॅचमध्ये बसले होते आणि यांच्या बॅच हे जे 10:30 वाजता आहे ना, तर 10:30 वाजता हे गेले होते. जेवढ्या लवकर तुम्ही या ठिकाणी जाणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. आणि तुम्हाला एक अंदाजसुद्धा लागणार आहे की आपल्याला कोणत्या या ठिकाणी बॅचमध्ये राहायचं, कारण की तुम्हाला एक अंदाज लागणार आहे कोणत्या बॅचमध्ये जास्त मुलं या ठिकाणी घेतलं जात आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला गेटच्या अंदर घेतलं होतं जेव्हा एंट्रीच्या वेळेस, तर कोणकोणते डॉक्युमेंट चेक केले जातात? फक्त हॉल तिकीट आणि आधार कार्ड. नोटरी वगैरे फक्त 2च. तर हॉल तिकीट आणि आधार कार्ड हे 2 डॉक्युमेंट स्टार्टिंगला चेक केले जात आहे. सर्वात अगोदर त्या गेटच्या अंदर मुलांना घेतलं 10:30-11 वाजता. आणि त्यावेळेस काय होतं की सर्वात अगोदर गेटच्या अंदर घेतल्यावर काय होतं, त्या ठिकाणी घेताना हाईट चेक केली. काही मुलं हाईट मध्ये कटले होते, बाकींना अंदर केलं. आणि हाईट किती लागत आहे तिथं? 168 170. तर 170 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर उंची नाही तर त्या विद्यार्थ्यांचा ग्रुप अलग त्या ठिकाणी बसवला जात आहे. आणि त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. जे पण विद्यार्थी उंचीमध्ये तिथं कटलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांचं सगळ्यात शेवट या ठिकाणी ग्राउंड होत आहे. 1600 मीटर रनिंग या ठिकाणी होत आहे. आणि ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी उंची वगैरे झाली त्यावेळेस तुम्हाला कुठंसा त्या ठिकाणी किती वेळपर्यंत बसून ठेवलं? 1-1.5 तास वगैरे. त्या स्टेडियम पाशी बसून ठेवलं की त्या गौतामध्ये अंदर स्टेडियमच्या काही प्रोसेस वगैरे झाली होती की अंदर? फक्त बसून ठेवलं. बारकोड वगैरे स्कॅन केलं, हॉल तिकीट स्कॅन केलं सर्वात अगोदर. आणि सर्वात अगोदर तुमच्या बॅचमध्ये त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी 100 मुलं त्या ठिकाणी 100 मुलं होते. तर एका बॅचमध्ये 100 मुलं सोडत आहे. आणि आज पहिलीच बॅच होती यांची. आणि लक्षात ठेवा तुम्ही किती मुलं आज घेतले. तर ॲक्सिलेंटचे किती मुलं आज घेतले? ॲक्सिलेंटला पहिल्या पर्चीला 50 मुलं होते. 50 मुलं 100 पैकी 50 मुलं आज ॲक्सिलेंटला घेतले. आणि सेकंड ग्रुप पर्चीला 20 मुलं 20 मुलं म्हणजे सेकंड ग्रुपला या ठिकाणी 20 मुलं घेतले. तर टोटल या ठिकाणी 100 मुले त्यांनी सोडले एका बॅचला. आणि 100 पैकी जवळपास 70 मुलं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो घेतलेले आहे पहिल्या बॅचमध्ये. तर तुम्हाला ह्या अंदाजानं एक सांगायचं आहे की जे पण विद्यार्थी उद्या ग्राउंडला जाणार आहे तर जे पण विद्यार्थी पहिल्या बॅचमध्ये या ठिकाणी बसणार आहे ते विद्यार्थी या ठिकाणी फायद्यात बसणार आहे. कारण की सर्वात जास्त मुलं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या या बॅचमध्ये जास्त घेतल्या जातात स्टार्टिंगला. आणि शेवटी खूप कमी मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर टायमिंग या ठिकाणी ॲक्सिलेंटसाठी किती देण्यात येत आहे? 5:20 आहे पहिला. 5:20. आणि सेकंड ग्रुपसाठी 5:45 पर्यंत सुद्धा घेत आहे. तर 5:45 पर्यंत सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फुल टायमिंग या ठिकाणी दिलं जात आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आणि भरतीला येताना तुम्हाला या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट सोबत आणायचे आहे. तर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला आणायचे आहे, त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा आणायचे आहे. तर आज जे 3 जिल्ह्याचा या ठिकाणी ग्राउंड होता, गडचिरोली झालं, चंद्रपूर झालं, त्याचबरोबर वर्धा झालं. ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली, विद्यार्थी मित्रांनो रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जातं. आणि त्या ठिकाणी त्यांची आणखीन प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. तर
ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांच्या हातावर, ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का त्यांच्या हातावर दिला जात आहे. ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा या ठिकाणी शिक्का दिला जात आहे. आणि हे झाल्यानंतर मुलांचा त्या ठिकाणी एक फॉर्म वगैरे त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे. त्याचबरोबर लॉंग जम्प मारायला लावत आहे, त्याचबरोबर झिगझॅग वगैरे मारायला लावत आहे, त्याचबरोबर सिटअप मारायला लावत आहे आणि 10 पुलअप्स या ठिकाणी मारायला लावत आहे. अशी अंदर जे प्रोसेस होत आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे. 170 सेंटीमीटर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. ठीक आहे. आणि काल ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं होतं जे 68 सेंटीमीटर उंची होती तर त्यांची हाईट या ठिकाणी बसली होती. ठीक आहे. तर ज्यांची सुद्धा 168 सेंटीमीटर उंची असेल तर त्यांची हाईट या ठिकाणी बसून जाणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि हे झाल्यानंतर उंची छाती मोजल्यानंतर छाती त्या ठिकाणी 77 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे. छाती वगैरे मोजल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते लक्षात ठेवा. तर तुम्हाला हॉल तिकीट ओरिजिनल न्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड ओरिजिनल न्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड झालं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसियल झालं, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं, अनमॅरिड सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर नोटरी. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल न्यायचे आहे. ओरिजिनलसुद्धा न्या आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्या. आणि सर्वात मेन की तुम्हाला या ठिकाणी सरपंचाचा रहिवासी दाखलासुद्धा न्यायचा आणि 20 फोटो तुम्हाला या ठिकाणी लागत आहे. तर जेव्हा तुमची या ठिकाणी भरतीची जी प्रोसेस होते तुम्ही रनिंग काढल्यावर 20 फोटो लागत आहे. आणि रनिंग झाल्यानंतर मेडिकलसाठी जे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तारीख दिल्या जात आहे मुलांना आणि मेडिकलसाठी सुद्धा तुम्हाला 20 फोटो या ठिकाणी लागत आहे. तर एवढे फोटो तुम्हाला या ठिकाणी न्यायचे विद्यार्थी मित्रांनो. तर सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे या ठिकाणी प्रोसेस आहे. आणि ग्राउंड वगैरे कशा प्रकारचा आहे अंदरचं. आणि उद्या जे विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड द्यायला येणार आहे त्यांची भरती आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश या ठिकाणी देणार आहे? काय नाही, कीप इट ऑन वर्क. छान भरती, चांगला ग्राउंड आहे. आणि या ठिकाणी बुटानं धावा की बिना शूजचं धावा तुम्हाला काय वाटते? बिना शून्य. आता पावसाळ्याच्या मोसम पावसाळ्याच्या मोसममध्ये तर ग्राउंड वगैरे जे आहे सिंथेटिकचं ग्राउंड आहे. तर तुम्हाला जसं या ठिकाणी जमते तसं तुम्ही या ठिकाणी रनिंग मारू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरती आज 29 जुलैला भरती झाली. सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे या ठिकाणी प्रोसेस आहे. एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि 100पैकी 70 मुले पहिल्या बॅचमध्ये घेतली. तर ह्या अंदाजानं तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडमध्ये उतरत आहे. तुम्ही जेवढ्या लवकर या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं त्या ठिकाणी पहिल्या बॅचमध्ये तुम्ही या ठिकाणी बसणार आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.